मन्या सुर्वेच्या गर्लफ्रेंडचं म्हणजेच विद्या जोशीचं पुढे काय झालं? जेव्हा 11 जानेवारी 1982 मध्ये वडाळा येथे मन्या सुर्वेचे एन्काउंटर झालं तेव्हा तिथं विद्या सुद्धा होती. मन्याच्या एन्काउंटर नंतर मुंबई पोलिसांनी विद्या जोशीला गुन्हेगाराला मदत करणं आणि कट रचणं या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात तिच्यावर खटला देखील चालला आणि तिला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यूज रिपोर्टनुसार तिची रवानगी भायखळा येथील महिला कारागृहात करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर विद्या जोशीनं मुंबई सोडली आणि आपली ओळख पूर्णपणे लपवली आणि तिने सामान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आणि ती प्रसार माध्यमांपासून कायमची दूर राहिली. सध्या ती कुठे आहे, काय करते याची कोणतीही अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. 2013 साली आलेल्या शूटआउट ॲट वडाळा या सिनेमात कंगनाने विद्या नावाचं पात्र साकारलं होतं. मात्र चित्रपटातील शेवटी तिने स्वतःला संपवून घेतलंय असं दाखवण्यात आलं, पण वास्तवात तिने स्वतःला संपवल्याचा कोणताही अधिकृत पोलीस रेकॉर्ड आणि पुरावा नाहीये. त्यामुळे आता विद्या कुठे आहे आणि तिचं पुढे काय झालं हे अजूनही गुपितच आहे.